डॉक्टर नमस्कार. नमस्कार. आज आपण सायकलिंगसाठी आलेलो आहे. आपली 15 किलोमीटर सायकलिंग झालेली आहे. आजचा विषय आहे की बऱ्याच लोकांचे अशी अडचण असते की ॲसिडिटी. तर ॲसिडिटीवर नेमकं काय, ॲसिडिटी काय असते आणि कशामुळे ॲसिडिटी होते? ॲसिडिटी म्हणजे पोटामध्ये आपलं HCl म्हणून एक ॲसिड असतं. ते ॲसिडची प्रमाण वाढलं तर आपण त्याला ॲसिडिटी म्हणतो. तर ॲसिडिटीचे सिम्पटम्स काय आहेत? तर ॲसिडिटीचे सिम्पटम्स आहेत हार्टबर्न, चेस्टमध्ये जळजळ होणे, छातीवर जळजळ होणे, आंबट करपट ढेकर येणे, उलटी मळमळ होणे, या असे सिम्पटम्स आहेत. डोकं दुखणे, काही काहींचं इथून पासून ही डोकं दुखतं, असे काही सिम्पटम्स ॲसिडिटीचे येतात. बरं, ॲसिडिटी का होते? ॲसिडिटी होण्याच्या मागे एक आहे की तुम्ही समजा अवेळी जेवण केलं, मसालेदार खाल्लं, नॉनव्हेज जास्त खाल्लं, किंवा रात्री अवेळी जेवण झालं, तुमची लाईफस्टाईल बरोबर नाही आहे. स्ट्रेस पण याच्यासाठी खूप मोठा आणि इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, आणि इमोशनली पण याचे कारणं असू शकतात. बरं, मग याच्यावर होमिओपॅथी कशी काम करते सर? होमिओपॅथी ॲक्ट्स बेस्ट इन द केसेस ऑफ ॲसिडिटी. तुम्ही पूर्ण माहिती द्या, तसं आम्ही पूर्ण माहिती घेतो आणि मूळ कारण शोधायचा प्रयत्न करतो की नेमकी कशामुळे ॲसिडिटी झाली, त्याचं कारण काय, आणि एकदा कारण आम्हाला सापडलं की आपण ते कारण व्यवस्थित काढून टाकतो आणि ॲसिडिटी आपोआप नॅचरली बरं होऊन जाते. बरं डॉक्टर साहेब, हा किती दिवसाचा ट्रीटमेंटचा काळ असणार आहे? किती दिवस उपचारासाठी वेळ लागेल? ॲक्यूट ॲसिडिटी असेल, म्हणजे आता 1-2 दिवसापासून किंवा 1 आठवड्यापासून ॲक्यूट ॲसिडिटी असेल तर 1-2 आठवड्यात बरं होऊन जाते. आणि क्रॉनिक ॲसिडिटी असेल, म्हणजे खूप वर्षांपासून ॲसिडिटी आहे, 1 वर्ष 2 वर्षापासून ॲसिडिटी आहे, तर 3 महिने ते 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. बरं डॉक्टर, आज आपण ॲसिडिटीबद्दल माहिती दिली. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. थिंक हेल्थ, थिंक होमिओपॅथी. थँक्यू सो मच.